शिरू गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. फेरबदल करण्यात आला गोलंदाजी मध्ये, जिथे फिरोजला आमंत्रित करण्यात आलं. तदनंतर आपण पाहतोय श्रीकांत मोलगी याला इथे आमंत्रित करण्यात आलाय. त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलाय. तुम्हा सर्वांचं हार्दिक असं स्वागत. एक संघर्षमय वातावरणामध्ये, खेळीमेळीच्या वातावरणामध्ये रंगणारा हा क्रिकेटचा थरार आपण पाहतोय, अनुभवतोय. मैदानाच्या आतमध्ये रजत मुंडे आहे. पंचांचा इशारा आलाय, लेट्स प्ले. या मॅचला सुरुवात होईल. आमचे ऑफिशियल्स अर्थात प्रशांतजी ओक पंचांच्या भूमिकेमध्ये आणि त्यांच्या साथीला अमर साठे जे पुण्याला बिलॉंग करतात. हे दोन्ही पंच आमच्या सोबत जुळले आहेत. आमचे ऑफिशियल गुणलेखक संदीप भोईर पेंडला बिलॉंग करतात, ते देखील गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आहेत. आमचे 24 लाईव्ह साठी गुणलेखकाची स्कोरिंग करणारे प्रफुल्ल पाटील हे देखील आमच्या सोबत आहेत. मॅचला सुरुवात शिडूविक. पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हरला खेळलेत. रजत मुंडे मागील मॅचची इनिंग इथे स्टार्ट करतोय. अर्धशतक त्याने ठोकलं होतं मागील मॅच मध्ये. या मॅच मध्ये सुरुवात करत असताना अगदी पहिल्या चेंडूवरती ठोकलाय तो चौकार. क्या बात है. ज्या पद्धतीने तो रंगामध्ये आलाय, ढंगामध्ये आलाय आणि खेळू लागलाय, आपली चमक दाखवतोय. मत भूल वो उबाल जब तक जवानी है, तेरे इस अंदाज की तो पूरी दुनिया दीवानी है. रजत मुंडे रज्जो पहिल्या चेंडूवरती टोकला त्याने चौकार. मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच, सर्वाधिक जलद अर्धशतक, नाबाद अर्धशतक त्याच्या बॅट मधून आलं. तो रजत मुंडे खेळतोय. गोलंदाजी मार्कवरती सुरू. पुढील चेंडू बॅटची आउटसाइड एज. अभ्या त्या ठिकाणी वरती आहे. विश्वजित म्हात्रे मॅन फ्रॉम दापोली. दापोलीच्या गावाला बिलॉंग करतो. जय हनुमान दापोली या संघासाठी त्याने अनेक वर्ष खेळ केला. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून झालं. मॅन ऑफ द मॅच ची जर्सी परिधान करून रजत मुंडे खेळतोय. तर एका बाजूला आपण पाहतोय हे ज्या पद्धतीने मागील मॅच मध्ये जी काही खेळी केली होती तो धोत्रे. इथे मात्र फटका चांगला आहे. स्टँड अँड डिस्पॅच, स्टँड अँड डिलिव्हर. छत्रपती शिवरायांच्या तलवारीसारखा चेंडूवरती प्रहार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. अफलातून फटकेबाजी. एक्स्ट्रा कव्हरला षटकार ठोकलाय. वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये षटकार आल्यानंतर एक चांगला खेळ. विकाजी सेठ यांचे आभार मानू. आरके स्पोर्टची टी शर्ट परिधान करून इथे मैदानामध्ये खेळतोय तो रजत मुंडे मॅन फ्रॉम चांभारली. षटकार ठोकलाय. षटकारण्याची धावसंख्या वधारतीये. 10 धावा फलकावरती आहेत. 10 क्रमांकाची जर्सी परिधान करून सचिन रमेश तेंडुलकरने अनेक वर्ष क्रिकेटचे क्षेत्र गाजवलं. परंतु इथे रजत ज्या पद्धतीने बरसू लागलाय. शिरू वीक वरती श्रीकांत मोलवीवरती इथे मोठी फटकेबाजी होऊ लागली. श्रीकांत शिरू गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. एक लिमिट ऑफ तैनात करण्यात आली आहे. अजित मोहिते त्या ठिकाणी आहे. कोलवा टप्प्याचा हा चेंडू इथे चायनामन पाहायला मिळाला होता. ज्या पद्धतीने इथे रिप्ले मध्ये पाहण्याजोगे राहणार आहे. चेंडू ज्या पद्धतीने हाताला इथे रॉंग वन ज्याला आपण म्हणतो चायनामन चेंडू टाकला. हा चेंडूचा जर का आपण विश्लेषण करायचं झालं ना, मला अलेक अँगचॉंग या चायनामन गोलंदाजाची आठवण होते. अलेक अँगचॉंग हा जो चायनीज डिव्हिजनला बिलॉंग करायचा, आज चायनाचं नाव घेऊ नका असं देखील म्हणावं लागेल. कारण की ज्या पद्धतीने कोरोना व्हायरल फिरू लागलाय आणि ज्या पद्धतीने चायनामन अलेक अँगचॉंग हा वेस्ट इंडिजला खेळू लागला आणि तिथून तो जो मनगटाची गोलंदाजी करायचा, तिथून चायनामन हा चेंडू आला. खऱ्या अर्थानं कुलदीप यादव ही गोलंदाजी करायचा. ब्रॅड हॉज ही गोलंदाजी चायनामन असायची. मैदानामध्ये शिरूविने हा चेंडू हाताला होता. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडवरती अभिजित मेघनाथ ठाकूर. 11 धावा धावफलकावरती. पहिले षटक प्रगतीपथावरती आहे. इथे आले एकेरी धाव. संघाची धावसंख्या 11. 11 रन स्कोर कार्ड वरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. इथे सरळ बॅटने खेळलेत. अभिजितच्या बॅट मधून सरळ बॅटने येतोय सीमारेषेच्या बाहेर. दॅट इज अ मॅग्निफिसंट हिट. षटकार. अफलातून फटकेबाजी. चोट्या आता मात्र काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. मी ज्या वेळी मात्र आरके गावदेवी गावठाणा संघ खेळतो ना प्रसाद सर, मी म्हणतो की कोणतं तरी एक निश्चितच एक बाळकडू आहे की काय अतुलजी मडवी यांच्याकडे काहीतरी विशेष ते आहार देत असतील खेळाडूंना. ज्या पद्धतीने ते खेळतात मैदानामध्ये काहीतरी निश्चित आहे जरूर त्यांच्याकडे, जे खेळाडूंमध्ये एक ऊर्जा घेऊन जातं आणि त्या ऊर्जेनंच हे खेळाडू खेळतात. एक कट कारस्थान रचला जातोय. गोलंदाजांवरती हावी ठरतायत. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर होता. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न अगदी उशिराने खेळले. नाखुश असेल तो हा छोट्या. उजव्या यष्टीच्या बाहेर हा चेंडू हाताला गेला होता.
येते ती एकेरी धाव पॉइंटच्या क्षेत्रामधून. या एकेरी धाव संख्येच्या मदतीने 18 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात आलाय. आपण थरार पाहतोय मैदानामध्ये वैष्णवी 11 कोलाड रायगड आणि एका बाजूला आहे तो RK गावदेवी गावठाण. या दोन संघांदरम्यानची लढत मैदानामध्ये पाहायला मिळते, जिथे क्रिकेटचा थरार क्रिकेटचा रंग उधळले जातात. मैदानामध्ये क्रिकेटचा कारवा च्या पद्धतीने हे खेळाडू खेळताना पाहायला मिळतात. अनेक ठिकाणावरती प्रवास करतात. आपली फिटनेस किती महत्वाची असते पहा मित्रांनो. या खेळाडूंचा प्रवास इथपर्यंत आहे. इथे मॅच खेळल्यानंतर पुन्हा इथून निघायचं आहे, पालघरला जायचं आहे. पालघरमध्ये नाईटची स्पर्धा आहे SPP ट्रॉफी, ती देखील तुम्हाला खेळायची आहे. आणि या कारणास्तव ही मॅच देखील जास्त जलद गतीने खेळण्याचा प्रयत्न करेल वैष्णवी 11 कोलाड रायगड. अनेक खेळाडू जास्तीत जास्त प्रवास करताना पाहायला मिळतात. फिटनेसकडे लक्ष द्या. कालांतराने आम्ही वारंवार म्हणत असतो तुमची सर सलामत तो पगडी पाशास. थोड्या दिवसानंतर असेही दिवस येतात जिथे तुम्हाला कोणी विचारणार नाही तुमच्याकडे बँक बॅलन्स किती आहे, तुमच्याकडे गाड्या किती आहेत, बंगले किती आहेत, तुमची तब्येत कशी आहे, हे महत्वाचं विचारलं जातं. आणि त्या कारणास्तव आम्ही ही गोष्टी वारंवार तुम्हाला सूचना करतो. जास्तीत जास्त चांगलं अन्नाचं सेवन करा. जास्तीत जास्त चांगल्या रीतीचं पोषक आहार देखील घ्या. या गोष्टी महत्वाच्या आहेत. कारण की डिहायड्रेशन, अमर साळुंके जो रसायनीच्या सावळे गावाला बिलॉंग करायचा, तो मात्र क्रिकेट खेळता खेळता आमच्यापासून दूर गेला. हे शोकांकुळ आहे आमच्यासाठी. एक चांगला गोलंदाज आमच्यापर्यंत नाहीये, ज्याचं मात्र दुर्भाग्यपूर्ण निधन देखील झालं. मैदानामध्ये वळूया जिथे दशरथ धोत्रे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. हा चेंडू बॅकफुट वरती स्क्वेअर कट केला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. फेकी चांगली. रज्जोला माघारी परतावा लागणार. रजत मुंडे बाद रनआउटच्या स्वरूपामध्ये. खेळाडू क्रमांक पहिला माघारी परततोय. रजत मुंडे बॅक टू द पॅव्हेलियन. रजत मुंडे इथे बाद झालाय. एक मोठं यश. क्रिकेटची आत्महत्या रनआउट च्या स्वरूपामध्ये इथे खेळाडू बाद होतोय. दातीलकर नवीन फलंदाज. मॅन फ्रॉम पडकेपाडा डोंबिवली. मॅन फ्रॉम 360 मॅन डोंबिवलीला आपण खेळताना पाहायला मिळालाय. जसा मयूर दातीलकर मैदानामध्ये आला ना प्रसाद सर, अजित मोहिते काहीतरी पुटपुटू लागला. कारण आहे विके प्रतिष्ठान संघासाठी हे दोन्ही खेळाडू एका संघामध्ये खेळतात. अंडर कॅप्टनशिप अजित मोहितेच्या कॅप्टनशिप हा मयूर दातीलकर खेळताना पाहायला मिळतो. आणि 2 वेळेला विक्रम नोंदवला विके प्रतिष्ठानने, जिथे मात्र रतनबुवा स्मृती चषक विजेता संघ देखील ठरलाय. त्या संघाला हे दोन्ही खेळाडू खेळतात. मैदानामध्ये दाखल झालाय तो मयूर दातीलकर, जो नॉन स्ट्रायक वरती पाहायला मिळतो. फडकेपाडा डोंबिवली साठी तो खेळत असताना पाहायला मिळाला. या मॅच मध्ये कशा रीतीने परफॉर्मन्स करेल या स्पर्धेमध्ये आणि पेन नगरपालिकेच्या या मैदानावरती सर सचिन रमेश तेंडुलकर पॅव्हेलियन मध्ये ज्या पद्धतीने प्रेक्षक वर्ग या खेळाडूंची खेळ पाहण्यासाठी उपस्थित आहेत. दशरथचा हा चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, परंतु काय घडतंय मैदानामध्ये थोडीशी गाफिलता दाखवली. उशिराने क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला, जिथे मात्र लोकेश चौहानला तुम्ही पाहताय, जो दिल्लीला बिलॉंग करतो. मित्रांनो, दिल्लीहून देखील हा खेळाडू इथे दाखल झालाय. दशरथ धोत्रे हा कर्नाटकचा आहे. अर्थात मराठी फार कमी बोलतो. आणि ज्यावेळी आम्ही त्याच्याशी चर्चा केली, त्याने अगदी सुरुवातीला म्हटलं की मराठी फार कमी बोलतो, परंतु मराठी महाराष्ट्रामध्ये आलो मला मराठी बोलायची आहे. आणि तदनंतर तो मराठीमध्ये देखील बोलला होता. ही महत्वाची बाब आहे, आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. महाराष्ट्र दिन, मराठी दिन देखील आम्ही कालच्या दिवशी साजरा केला. संपूर्ण जगभरामध्ये मराठी भाषा दिन देखील साजरा केला जातो. दुबईमध्ये आजही मराठी या विषयावरती सातत्याने शिक्षण दिलं जातं. बोस्टन विद्यापीठामध्ये छत्रपती शिवरायांवरती आजही अभ्यास केला जातो. पाकिस्तानमध्ये आदर्श राजा कसा असावा यावरती ही धडा आहे. मैदानामध्ये गोलंदाज दशरथ सज्ज होतोय. हा चेंडू सरळ बॅटने केलेत लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. एक टप्पा घेतल्यानंतर अथवा चेंडू सीमारेषा बाहेर निघणार. मयूर दातीलकरच्या बॅटमधून फडकेपाडाचा ब्रँड इथे पेश करतोय चौकार. 4 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारतीये. 23 धावा धावफलकावरती आहेत. 23 रन ऑन बोर्ड. 23 धावा धावफलकावरती आहेत. चौकारांनीशी मॅचला सुरुवात झाली. रजत मुंडेच्या बॅटमधून इथे धावा येऊ लागल्या होत्या. आणि ज्या पद्धतीने रजतने या मॅचला सुरुवात केली होती चौकाराने, हा चेंडू बॅटची आउटसाइड एज. क्षेत्ररक्षक ज्या ठिकाणी तैनात आहे, फेकी करेल तद्वर कोणती धाव इथे मिळणार नाही. या संघाची धावसंख्या स्थिरावली आहे. धावफलकावरती आहेत त्या 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आणि 2011 सालच्या विश्वचषकाची सुरुवातही चौकाराने झाली आणि शेवट षटकाराने झाला होता. सुरुवात चौकाराने केली होती वीरेंद्र सहवागने. ज्या स्पर्धेमध्ये सर्वाधिक जास्त चौकार त्याने पहिल्या चेंडूवरती ठोकले होते. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा दशरथ धोत्रे सज्ज होईल.
हा चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न यष्ट्यांच्या समोर. फलंदाजाला काय घडलं जातं मैदानाच्या आतमध्ये. खेळाडू बाद होतोय. दुसरा खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. मयूर दातीलकर इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. क्षेत्ररक्षण वाखाणण्याजोगे राहिले. प्रसाद सर काय म्हणाल, ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण झालंय, ज्या पद्धतीची फेकी होते, डेरेक हिट इथे लगावलं गेलं, ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण झालं आणि तदनंतर आपण पाहतोय की धावांवरती लगाम लगावण्याचा कार्यक्रम केलाय. इथे मात्र प्रत्येक क्षेत्ररक्षकाने साऊथ आफ्रिका संघाला असं म्हणायला जायचं की 12 खेळाडू मैदानामध्ये खेळायचे. साऊथ आफ्रिका संघाचे 12वा खेळाडू असायचा त्यांचा क्षेत्ररक्षक. इथे रायगड वैष्णवी कोलाड रायगड संघाचा 12वा खेळाडू खेळतोय. नक्कीच, कारण क्षेत्ररक्षण फार महत्वाची बाब आहे. तुमच्याकडे क्रिकेटमध्ये सर्वांगीण विकास, प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही प्रावीण्य मिळवणं फार गरजेचं. तेव्हाच तुम्ही या स्पर्धात्मक युगामध्ये टिकू शकता. त्या पद्धतीने ज्या पद्धतीने आपण पाहताय मैदानामध्ये जेवढी दर्जेदार गोलंदाजी होते तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षकाची साथ गोलंदाजाला लाभणं हे फार महत्वाचं आणि ते आज इथे पाहायला मिळतंय. अगदी प्रत्येक क्षेत्ररक्षक 100% योगदान इथे मात्र देत आहेत आणि त्यामुळेच मी म्हणेन आतापर्यंत या रायगड 11 संघ या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम राखत असताना दिसतोय. मी आमंत्रित करतोय व्यासपीठावरती ते सुरेशजी राठोड साहेब यांना विनंती असणार आहे. दाजी यांना विनंती असेल व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हा. फिल्डिंग किती महत्वाची आहे मित्रांनो. पहा, आम्हाला जॉन्टी रोडची आठवण होते. 12वा खेळाडू खेळत होता. 12वा खेळाडू म्हणून मैदानामध्ये गेला. आपल्या स्कूलमध्ये ज्यावेळी तो क्रिकेट खेळत होता आणि त्यावेळी 12वा खेळाडू जाऊन त्याला मॅन ऑफ द मॅच मिळाला होता. कारण होता 7 कॅच घेतल्या होत्या त्याने. दशरथचा हा चेंडू हलक्या हाताने केलेला फटका, जिथे मात्र एक धाव येते. ऑन ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. तद्वर एक धाव आली आहे. मी आमंत्रित करतोय अविनाशजी बामणे साहेब बंधू यांना देखील आमंत्रित करतोय आणि सुरेश राठोड साहेब दाजी यांनाही आमंत्रित करतोय. या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. आणि तशीच विनंती असणार आहे एसपी संघ विनंती असणार आहे, अर्थात कासाराळी स्वप्नीलजी म्हात्रे साहेबांकडे आपण संपर्क साधा. मैदानामध्ये षटक संपुष्टात आलंय. दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12च्या सरासरीने 24 धावा धावफलकावरती आहेत. 24 रन स्कोर कार्ड वरती आहेत. विहान 11 सागरमुळे आपणास देखील विनंती आहे संपर्क साधा. 24 आकडा समोर आला ना, काही गोष्टी अशा आहेत ज्या महत्वाच्या ठरतात. मला आकड्यांसाठी जाणलं जातं, परंतु मी निश्चित जाता जाता जरूर सांगेन 24 फेब्रुवारीचा दिवस होता मित्रांनो. आणि ज्या 24 फेब्रुवारीला सचिन रमेश तेंडुलकरच्या बॅटमधून जगातील पहिला खेळाडू तो ठरला, ज्याच्या बॅटमधून अगेन्स्ट साऊथ आफ्रिकाच्या संघाच्या विरोधात पहिलं द्विशतक क्रिकेटमध्ये आलं. एक सर्वाधिक लांबणीवरचं टाकणारं ते द्विशतक होतं. निखिल पारवे मैदानामध्ये दाखल झालाय. हा एक हँडसम पर्सनॅलिटी असणारा खेळाडू आहे. कलरकडे जाऊ नका, परंतु ज्या पद्धतीने तो खेळतो ना, ज्या पद्धतीने तो खेळताना पाहायला मिळालाय. योगेश पेणकरची ओळख जर का महाडला आहे ना, परंतु या खेळाडूची ओळख तितकीशी महाडला आहे. मैदानामध्ये तो दाखल झालाय. निखिल पारवे कशा रीतीचा खेळ करेल हे देखील पाहणं गरजेचे ठरणार आहे. फिरोज आमंत्रित करण्यात आला. फिरोज शेखला डावकुऱ्यात असा गोलंदाज. फिरोज शेख गोलंदाजी मार्कवरती दाखल झाला. 24 एप्रिल 1973 सचिन रमेश तेंडुलकर यांचा जन्मदिवस देखील आहे. 24 धावा धावफलकावर. हा फटका चांगला आहे निखिल पारवेच्या बॅट मधून. इथे तो चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकार आलाय निखिल पारवेच्या बॅटमधून. धावसंख्या वधारते. 30 धावा धावफलकावरती आहेत. निखिल पारवे कामी महाड मधून इथे पेण मध्ये दाखल झालोय, याची दखल तो देतोय. 24 आकड्याचं महत्व जिथे मी सांगत होतो. 39 वर्ष, 2931 मॅच. तदनंतर सचिन तेंडुलकरच्या बॅटमधून पहिलं द्विशतक क्रिकेटमध्ये आम्ही पाहिलं 24 फेब्रुवारीला अगेन्स्ट साऊथ आफ्रिका. अशा पद्धतीचा खेळ त्याने केला होता. फिरोज गोलंदाजी मार्कवरती पुन्हा दाखल होईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 30 रन ऑन अ बोट. 30 धावा धावफलकावर. खोलवा टप्प्याचा हा चेंडू हेलिकॉप्टर निखिलच्या बॅटमधून कार्पेटच्या साह्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नर क्षेत्रामधून चेंडूवरती येईल. तद्वर येते ती केवळ एकेरी धाव. या एकेरी धाव संख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारते. धावफलकावरती धावा आहेत त्या 31. 31 रन स्कोर कार्ड वरती आहेत. 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. कर्ट्री अँब्रोज या गोलंदाजाचा 31 या आकड्यावरती 31 ऑक्टोबरला जन्मदिवस. या गोलंदाजाने क्रिकेटची परिभाषा बदलली. सर्वाधिक जलद गतीची गोलंदाजी तो करायचा
कर्ट्री अँब्रोज याने कदापि षटकार देखील टोकला नव्हता आपल्या क्रिकेटिंग कारकिर्दीमध्ये. हे देखील तितकीशी महत्वाची बाब. गोलंदाजी मार्कवरती फिरोज सज्ज होतोय. डावखुऱ्या त्याचा गोलंदाज मॅन फ्रॉम गोरेगाव. इथे फटका चांगला आहे समोरच्या दिशेने. जीवित चेंडूच्या खाली कोणती चुकी करत नाहीये. माघारी परतावा लागतं. अभिजित मेघनाथ ठाकूर छोट्या बाद. सज्ज होतोय. डावखुऱ्या त्याचा दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. ओंकार अलपाल फणस डोंगरीचा हा खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय. त्या पद्धतीने या खेळाडूने आपल्या गावाची ओळख संपूर्ण रायगडला करून दिली आणि ज्या पद्धतीने तो खेळतोय. ओंकार मैदानामध्ये दाखल झालाय. व्हेरी फर्स्ट बॉल षटकार टोकण्यामध्ये देखील त्याच्या नावावरती मोठा कारनामा राहिलाय. ओंकार मैदानामध्ये दाखल झालाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 31. 31 रन स्कोर कार्ड वरती आहेत. आजचा दिवस तितकासा महत्वाचा आहे. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती देखील अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळाल्या. तितकासा महत्वाचा आहे. तो 12वीचा पेपर देखील आजच्या दिवशी चालू आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होईल. आजच्याच दिवशी गुजरातमध्ये दंगल देखील झाली होती. हा देखील महत्वाची बाब. फिरोज सज्ज होतोय. ओंकार अरपार साडी सरळ बाटने खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू दाखल झालाय. पिट्टू चेंडूला उचलेल फेकी करेल तद्वर आली ती केवळ एकेरी धाव. संघाची धावसंख्या वधारतीये. 32 धावा धावफलकावरती आहेत. 32 रन स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आहे. तिसरी हाय व्होल्टेज मॅच मैदानामध्ये तुम्ही पाहत आहे अनुभवताय. अनेक क्रिकेट वर्ग आज मात्र इथे तुडुंब गर्दी करून उपस्थित आहे. अनेक प्रेक्षक वर्गांसाठी उपस्थितीसाठी जाणला जात हे मैदान हे क्रीडांगण. इथे मात्र निखिल पारवेच्या बॅट मधून निघणारा हा फटका. That is a use it magnificent stroke. चेंडू सरळ ट्रॅव्हल होणार सीमारेषेच्या बाहेर. षटकार अफलातून फटकेबाजी. बुलंदी पॉवरफुल आसमानी सुलतानी टोला षटकार आलाय. या 6 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या झपाट्याने भर पडते. धावफलकावरती धावा आहेत त्या 38. निखिल पारवे रंगात आलाय ढंगात आलाय आणि महाडची ओळख करून दाखवतोय. हा चेंडू पडल्यानंतर उजव्या यष्टीच्या बाहेर आउटसाइड एज आणि तदनंतर पप्पू याच्या हातामध्ये झेल. बिहाइंड द विकेट कॅच इथे पकडला जातोय. खेळाडू बाद. निखिल पारवे आउट. 3 षटकांचा खेळ देखील संपुष्टात आलाय. ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये दाखल होतीये. धावा आहेत त्या 38. गडी बाद झाले त्या आतापर्यंत 4. न्यूमॅन नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. ज्याने एक स्टायलिश क्रिकेट अनेक वर्ष खेळताना पाहायला मिळाला. आपली फिटनेस किती महत्वाची ठरते आणि फिटनेस वरती काम केल्यानंतर त्याने अनेक स्पर्धा आपल्या खेळीच्या जोरावरती गाजवल्या. हा देखील खेळाडू विके प्रतिष्ठानला बिलॉंग करताना आम्ही अनेक वेळेला पाहिला. मॅन फ्रॉम विक्रोळी मैदानामध्ये दाखल होतोय. अमित पाटील चंदू जो सध्याच्या घडीला पनवेल मध्ये वास्तव्यास आहे. अमित पाटील मैदानामध्ये दाखल झालाय. जसा खेळ पाहण्याजोगी राहणार. 38 धावा धावफलकावरती आहेत. 38 रन्स ऑन अ बोट. ड्रिंक्स ट्रॉली आमच्यापासून रजा घेते आणि ज्यावेळी मात्र ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये येते आमची ड्रिंक्स ट्रॉली घेऊन जाताना अनेक वेळेला आम्ही पाहिलंय. सुमित पवार या सुमित पवारला ना संपूर्ण पेन तालुका सुमित पवार या नावाने ओळखत नाही. रबाडा या नावाने ओळखतो आणि आज तोच रबाडा एक चांगलं कामकाज करतोय. रबाडा या नावाने देखील ICCच्या सर्व पुरस्कार देखील घेतले. रबाडा हे नाव हे फार चर्चेचं राहिलं. रबाडावरती 1 वर्षाची बंदी देखील आली. जिथे मात्र 2 मॅचची बंदी देखील आली. सेलिब्रेशन हे तितकंच महत्वाचं ठरलं. अनेक गोष्टी आहेत जिथे मात्र आपण अनेक वेळेला पाहिलं. चर्चेचा विषय रबाडा त्यावेळी देखील ठरला
किगासो रबाडा त्यावेळी देखील ठरला महिला क्रिकेटरची उत्कृष्ट खेळाडूची ट्रॉफी त्याने देखील ट्विट केली होती ट्विटरवरती. या मजेच्या गोष्टी बाजूला सारूया, मैदानाच्या आतमध्ये वळूया. गोलंदाजी मार्कवरती लोकेश चौहान गोलंदाजी मार्कवरती दाखल होईल, जो दिल्लीला बिलॉंग करतो. दिल्लीला बिलॉंग करणारे ही मॅच आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थानं दिल्लीचं नाव मी घेतलं ना प्रसाद सर, जाता जाता ही गोष्ट देखील सांगून जाईन की दिल्लीला आम्ही परवाच्या दिवशी एक रणजी मॅच पाहिली. गतवर्षी एक मॅच पाहिली होती ज्याच्यामध्ये कार मैदानामध्ये आली होती. कालच्या दिवशी एक मॅच पाहिली रणजी मॅच जिथे सेमीफायनलची होती, गाय मैदानाच्या आतमध्ये आली होती. अनेक गोष्टींसाठी दिल्ली चर्चेचा विषय आहे. प्रदूषणासाठी तर फार महत्वाचा चर्चेचा विषय आहे आणि झाडूसाठी फार चर्चेचा विषय आहे, कारण की आम आदमी पार्टी दिल्ली फार महत्वाची गोष्ट आहे. कॅपिटल आहे इंडीची. मैदानाच्या आतमध्ये लोकेश चौहान ऑन साइडला केले, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, फेकी केली जाईल. तदोर मात्र एक धाव तर जरूर अर्जित करण्यात येते. एकेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या 39 धावा धावफलकावरती आहेत. 39 रन स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. दिल्ली येथे मात्र अनेक गोष्टी आपण पाहिल्या. सध्याच्या घडीला समालोचकासाठी महत्वाची बाब आहे प्रसाद सर. दिल्ली या जर का आपण निश्चितच नाव घेत असतो तेव्हा आकाश चोप्राचं नाव घ्यायला हवं, कारण की समालोचन कक्षामध्ये त्याचा आवाजाचा बोलबाला राहिलाय. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळतोय तो लोकेश चौहान. धावा आहेत त्या धावफलकावरती 39. फटका इथे फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतो. अजित मोहिते याने टिपलाय झेल. खेळाडू क्रमांक इथे बाद होतोय. संघाला बसतोय 5वा धक्का. अमित पाटील चंदू बॅक टू द पॅव्हेलियन. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. रायगडचा रॉस टेलर मैदानामध्ये दाखल झालाय. प्रवीण घरत मॅन फ्रॉम काळुंद्रे पनवेल मैदानामध्ये दाखल जातोय. प्रवीण घरत नाव मी काफी आहे. गाव काळुंद्रे, तालुका पनवेल, जिल्हा रायगड. उजव्या यष्टीवरील हा चेंडू ओमकार साठी कार्पेटच्या साह्याने केलेला फटका. देखना कव्हर ड्राईव्ह. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होतोय. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. दशरथ धोत्रे चेंडूची फेकी करेल. तद्वर मात्र इथे चोटी धाव देखील अर्जित करण्यात आली आहे. धावा आल्या 3. या तिहेरी धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वधारतीये. धावफलकावरती धावा आहेत त्या 42. 42 रन ऑन बोर्ड. पंचांचा इशारा, तिसऱ्या पंचांची मागणी. कारण आहे हा चौकार आहे की नाही. पण एक महत्वाची सूचना आहे. बरोबर सचिन रमेश तेंडुलकर सर पॅव्हेलियन जो आहे त्याच्या खाली सावलीच्या आश्रयाला जे प्रेक्षक बसले त्यांच्यासाठी विशेष सूचना आहे की आपण सीमारेषेपासून दूर राहा, जेणेकरून क्षेत्ररक्षकाला क्षेत्ररक्षण करत असताना आपल्यामुळे कोणत्या प्रकारचा अडथळा निर्माण होईल अशी प्लीज आपल्याकडून कोणत्या प्रकारचं असं कृत्य होणार नाही याची दक्षता आपण घ्या. पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत सर्व क्रिकेट रसिकांचं. तिसऱ्या पंचांची मागणी. मित्रांनो, तिसरा पंच 1993 ला आला. हा चौकार नाही आहे. पंचांचा इशारा आला केवळ 3 धावा. 1993 साली तिसरे पंच आले. तिसऱ्या पंचांनी अगदी सुरुवातीला बाद दिलेला होता. तो खेळाडूचं नाव देखील आमच्या पॅव्हेलियनला आहे, अर्थात सर सचिन रमेश तेंडुलकर. आणि जॉन्टी रोड्सने त्याला रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद केलं होतं. पहिला खेळाडू 1993 साली बाद देण्यात आला होता. सर सचिन रमेश तेंडुलकर त्यांचं पॅव्हेलियन हे आहे आणि ते देखील या उद्घाटनाला स्वतः देखील इथे उपस्थित देखील होते. भारत रत्न पुरस्कार देखील त्यांना प्राप्त झाला होता. हा चेंडू लोकेश चौहानचा आडवा पाटने खेळण्याचा प्रयत्न रॉस टेलरने केला. मी सँडी एसपी संघाला पुन्हा एकदा विनंती करतोय. कासारळी सँडी एसपी, कासारळी वर्सेस विहान 11. लवकरात लवकर या. डॉट बॉल. स्वप्नील म्हात्रे संपूर्ण स्पर्धेवरती नजर ठेवून आहेत. हा चेंडू मात्र शरीरावरती ब्रश होतोय. त्याआधी बॅटला चेंडू लागलाय की काय, पंचांचा इशारा येणं शेष आहे. यस, बॅटला लागलाय.
अर्थात येणारी एकेरी धाव संघाची धावसंख्या वधारेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 43. 43 रन ऑन बोर्ड. 43 धावा 43 धावा धावफलकावरती आहेत. 43 रन. ज्या पद्धतीची गोलंदाजी राहिली आहे दिल्लीच्या या सुपरस्टारची मागील मॅच मध्ये कर्नाटकच्या गोलंदाजाला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला. या मॅच मध्ये दिल्लीचा गोलंदाज कशा रीतीची गोलंदाजी करतोय. लोकेश चौहान. धावसंख्या धावफलकावरती आहे ती 43. ही मॅच फार इम्पॉर्टंट आहे. यावेळेचा चेंडू हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र काय घडलं जात आहे. अभयाच्याकडून चुकी होतीये आणि त्याचा फायदा इथे उचललाय. मंजिले मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे ये गलत बात है. चुकी केली इथे क्षेत्ररक्षकांनी धावा आल्या त्या 2. संघाची धावसंख्या वधारते. धावफलकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आहेत त्या 46. एक छोटी विश्रांती. 46 धावा धावफलकावरती आहेत. गडी बाद झाल्यात ते आतापर्यंत 5. एका विश्रांतीनंतर लगेच मैदानामध्ये वळू जिथे 45 धावा धावफलकावरती आहेत. माफ करा 45 रन स्कोर कार्ड वरती आहेत. फिरोज शेख याला आमंत्रित करण्यात आलंय. फिरोज शेखचे कालखंड आपण पाहिलं ना प्रसाद सर. रैना 11 या संघामधून खेळू लागला. अंडर 18 अंडर 19च्या स्पर्धा तो खेळत होता. त्यानंतर नजर पडली निलेश परदेशी यांची त्याच्यावरती. त्याची गोलंदाजी त्यांनी पाहिली. राज जैन जो भाईंदरला बिलॉंग करतो एका छोट्याशा संघामध्ये खेळायचा, परंतु निलेश परदेशी यांचं मी कौतुक करेन. फटका फसलाय रायगडच्या रॉस टेलरचा. थर्डमॅन क्षेत्रामधून फ्लाय स्लिप मधून येते ती केवळ एकेरी धाव आणि संघाची धावसंख्या वधारती आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 46. 46 रन स्कोर कार्ड वरती आहेत. थोड्याच वेळामध्ये आमचा डीजे मास्टर देखील आमच्या सोबत जुडेल, कारण की वेळ जवळपास इथे संपुष्टात येते. 2 वाजता आम्ही तुमच्या सोबत अगदी संगीतमय वातावरण निर्माण करण्यासाठी आमचे समीर अर्थात डीजे स्वर साई डीजे. हा फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षकाला पुन्हा एकदा उलकावणी दिली आहे. चुका मैदानामध्ये होत आहेत ते क्षेत्ररक्षक आभ्याकडून. कारण देखील आहे की चेंडू ही त्याच्यावरती तितकासा नाराज आहे. थाता थैया करायला लावतोय त्याला मैदानाच्या आतमध्ये. येथे एकेरी धाव संघाची धावसंख्या वधारते. धावफलकावरती आहे ती 47. 47 रन स्कोर कार्ड वरती आहे. भारतीय मराठी मुलखाचा विचार जर का केला महाराष्ट्राचा तर आमची लावणी फार फेमस आहे. हा चेंडू इथे मात्र हेलिकॉप्टर घेण्याचा प्रयत्न. मनगटाचा वापर. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. एक चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मात्र झालंय. सागर रणपिसे त्या ठिकाणावरती आहे जो सीएसटीच्या फोर्टला बिलॉंग करतो. एक चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना चांगली फेकी देखील त्याच्याकडून होतीये. 49 धावा धावफलकावरती आहेत. 49 रन. मी पंच विनंती करेन हा निर्णय काय प्रशांत योग लेग बाईज. तर इथे धावा आहेत त्या 49. 49 रन स्कोर कार्ड वरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. आडव्या बॅटने घेण्याचा प्रयत्न. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. पडल्यानंतर चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. थोडंसं सरप्राइझिंग राहिलं होतं. चेंडू पंचाने इशारा केला की लेग बाईज आहे. मला जोफ्रा आर्चरची आठवण झाली. ज्या जोफ्रा आर्चरचा चेंडू स्टंपला लागला आणि त्यानंतर सीमारेषेच्या बाहेर गेला होता. काहीतरी सरप्राइझिंग आमच्यासाठी हे देखील होतं की चेंडू प्रवीण गरेच्या पायाला लागल्यानंतर सीमारेषेवरती गेलाय. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. चोटी धाव घेत असताना ओमकार हरपाल इथे आउट होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये. आणि इथे मात्र धावा आहेत त्या धावफलकावरती 49.
फिरोज गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. तर अमित नाईक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. थोडासे सरप्राइझिंग हे देखील राहिलं या मॅच मध्ये आमच्यासाठी. अमित नाईक उशिराने मैदानामध्ये येणं सरप्राइझिंग राहिला. जो लेग बाय स्क्वेअर लेगला गेला होता तदनंतर सरप्राइझिंग राहिला की अमित नाईक उशिराने मैदानामध्ये आलाय. खोलवा टप्प्याचा हा चेंडू सरळ बॅटने जीवित चेंडूच्या खाली येतोय. झेल टिपला गेलाय जीवित मात्रेच्या माध्यमातून. अमित नाईक बाद. पहिलं सत्र संपुष्टात आलं. 49 रन स्कोर कार्ड वरती आहेत. पहिल्या सत्राच्या अंती 50 धावांचा पाठलाग देखील करायचा आहे. आणि या उत्तरार्धामध्ये काय घडतं काय बिघडतं हे जरूर पाहूया. परंतु मी स्वप्नीलजी म्हात्रे साहेबांना विनंती करेन नेक्स्ट मॅचची अनाउन्समेंट आमच्यापर्यंत पोहोचवा. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील आम्ही लगेचच करूया. नेक्स्ट मॅच लगेचच तुमच्या समोर येत असताना पाहायला मिळेल. जिथे मात्र मी काही काळासाठी विश्रांती घेईन आणि प्रसादजी भोईर यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. 50 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. काही अशक्य नाहीये मित्रांनो या मॅच मध्ये. सर्व काही शक्य आहे. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, कहीं न जाइएगा. अजूनही उत्तरार्धाचा खेळ बाकी आहे जिथे मात्र 50 धावांचा लक्षाचा पाठलाग करायचा आहे. विहान 11 आणि कासाराळी एसपी सँडी एसपी संघाचा कर्णधार मी सचिन कदम यांना विनंती करेन. कासाराळी या संघाच्या कर्णधाराला त्वरित धाडायचा आहे. आणि एका बाजूला विहान 11 संघाचा कर्णधार त्वरित उपस्थित व्हा. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आमच्या मुख्य व्यासपीठावरती डाव्या बाजूला टॉस केला जाईल. तर उत्तरार्धाच्या खेळाकडे वळूया जिथे प्रसादजी भोईर यांचा आवाज पोहोचेल. थँक्यू व्हेरी मच. हॅलो येस थँक्यू जयजी भोसले. उपस्थित सर्व क्रीडारसिकांचं सहर्ष स्वागत. अगदी दुपारचे 1:53 होत आहेत आणि आपण पाहताय नगरसेविका चषक 2020 पर्व पहिले. आणि या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातील आपण दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या सत्राकडे जिकडे जाणार आहोत त्या अगोदर विशेष पुन्हा एकदा कौतुक करूया. बांधकाम सभापती पेण नगर परिषद आदरणीय राजेश तुकाराम म्हात्रे तसेच विद्यमान नगरसेविका आदरणीय सौ वैशालीताई कडू उपनगराध्यक्षा पेण नगर परिषद यांच्या खरं तर नावानं भरवण्यात आलेली ही स्पर्धा आपण आज एन्जॉय करतोय. प्रभाग क्रमांक 10 चिंचपाडा सर्व मित्रमंडळ या स्पर्धेला फार मोठे योगदान देतात आणि एक यशस्वी स्वरूप प्राप्त करून देत आहेत. स्पर्धेचं ठिकाण आपण पाहताय पेण नगर परिषद नगरपालिका मैदान छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण जिथे आपण ही स्पर्धा एन्जॉय करताय. प्रथम क्रमांक आहे कॅश प्राइज 1,50,000. द्वितीय कॅश प्राइज आहे 1,00,000. तृतीय कॅश प्राइज आहे 50,000. चतुर्थ कॅश प्राइज आहे 50,000. आकर्षक ट्रॉफीज दिल्या जातील. उत्कृष्ट फलंदाजासाठी
कॅश प्राइज आहे 2500 व आकर्षक ट्रॉफी असेल. उत्कृष्ट गोलंदाजासाठी सुद्धा कॅश प्राइज 2500 दिली जाईल व आकर्षक ट्रॉफी. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी 1000 कॅश प्राइज व आकर्षक ट्रॉफी असेल. मालिकावीरासाठी 10,000 कॅश प्राइज असेल आणि आकर्षक ट्रॉफी दिली जाणार आहे. अशी दर्जेदार स्पर्धा आपण अनुभवताय. या स्पर्धेसाठी आपण पाहताय सिक्सर सुप्रीमो स्पॉन्सर बाय केतन सेट इंटरप्राइजेस. केतन सेट इंटरप्राइजेस चे प्रोप्रायटर केतन सेट यांच्या माध्यमातून प्रोव्हाइड करण्यात आल्यात. तसेच आपण पाहताय या स्पर्धेसाठी सामनावीराचे ब्रँडेड टी शर्ट्स जे आपण पाहतोय विकास शेट यांच्या माध्यमातून देण्यात आले आहेत. तर त्यांचा सुद्धा विशेष येथे मात्र आभार व्यक्त केले जातात आयोजन कमिटीच्या वतीनं. या स्पर्धेचे ऑफिशियली पंच आपण पाहता अजित पुत्रन सर गोरेगाव. या स्पर्धेचे आणखी एक पंच आपण पाहता अमर साठे सर पुणे, प्रशांत ओक सर पेण. या स्पर्धेचे ऑफिशियली गुणलेखक संदीपजी भोईर. डीजे मास्टर स्वर साई डीजे समीर. समालोचक आजच्या दिवसासाठी आपण ऐकताय जयेशजी भोसले आणि मी प्रसाद भोईर. ही स्पर्धा थेट प्रक्षेपण ज्यांच्या माध्यमातून पूर्ण पंचकृषीमध्ये पसरवलं जात आहे. 24 लाईव्ह इव्हेंट्स यांच्या माध्यमातून आपण पाहता 3 कॅमेऱ्याने ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते. ही सर्व टीम या स्पर्धेसाठी आपण पाहताय मेहनत घेत असताना. तर मैदानामध्ये आपण जाऊया जिथे दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. 49 धाबांचा खरं तर धाबासंख्या उभारून 50 धाबांचं आव्हान इथे मात्र पूर्ण करण्यासाठी सुरुवातीची जोडी मैदानामध्ये आपण पाहताय रायगड 11 अर्थात वैष्णवी कोलाड या संघाच्या माध्यमातून मैदानामध्ये सुमित अजित मोहिते आणि स्ट्रायकर फलंदाज अजित मोहिते. तर नॉन स्ट्रायकर आपण पाहताय प्रथमेश म्हात्रे अव्वल दर्जाचे खेळाडू एकीकडे आपण पाहताय फलंदाजीसाठी आले. तर गोलंदाजी करणारे गोलंदाज सुद्धा आपण पाहताय गोलंदाज वैष्णव भोईर तेच तर्रार गोलंदाज. अतिशय कमी वेळामध्ये ज्या गोलंदाजाने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये स्वतःचा दबदबा एक विशिष्ट दबदबा निर्माण केलाय. ग्रामीण खेळ ज्याचा आपण पाहता नेहमी पनवेल तालुक्यातील नाभा संघाच्या माध्यमातून नेहमी खेळत असतो. पण आज ताब्यात आपण पाहताय पूर्ण महाराष्ट्र व भारतभर ज्याला एक व्यावसायिक खेळाडू म्हणून ज्यानं स्वतःला सिद्ध केलंय. या संपार सिग्नल गेम ऑन 50 धाबांचं आव्हान. क्षेत्ररक्षण अतिशय आपण पाहताय तटस्थ सजलं जात आहे. जिथे आपण पाहताय सीमारेषेलगत 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. एकीकडे अमित नाईक लॉंग ऑन कडे आहे तर डीप मिडविकेटला एक क्षेत्ररक्षक जिथे मात्र तैनात केलेत. क्षेत्ररक्षण सजलं जातं आणि सामन्याला सुरुवात केली जाते. 10 ची सरासरी ती मात्र असेल. 50 धाबांचं आव्हान. पहिलं षटक गोलंदाज वैष्णव भोईर राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस चुकीला माफी नाही. डीप मिडविकेटच्या वरतून जबरदस्त एक फटका उत्तुंग हा षटकार आला. षटकाराने सुरुवात केली. वेग होता परंतु दिशा थोडीशी मी म्हणेन चुकीची. फलंदाज अजित मोहितेच्या बॅटमधून आलेला हा षटकार आपण पाहायला सुरुवात करून दिली षटकाराच्या साह्यानं. अगोदरच्या सत्राची सुरुवात झाली होती चौकाराच्या साह्यानं जिथे मात्र फलंदाज रजत मुंडेने लगावलेला तो चौकार होता. पण इथे मात्र षटकाराने सुरुवात केली आहे. बारी बारी सबकी बारी कभी तुम्हारी तो कभी हमारी. यावेळेस मात्र लॉंग ऑनच्या वरतून गगनभेदी A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. तीच दहशत तोच दरारा. अजित मोहिते आपण पाहतायत जबरदस्त फटकेबाजी करतायत. सलग 2 चेंडूती 2 फटके लगावले गेलेत. तर विशेष सूचना आहे विहान 11 ना संघाच्या सर्व खेळाडूंना विशेष सूचना आहे. आपण मंचाच्या उजव्या साईडला येऊन थांबायचं आहे. विशेष सूचना आपल्यासाठी स्वप्नील म्हात्रेंची. आपण त्यांच्याशी संपर्क साधा. सुरुवात तर झाली आहे शेवट कसा होणार. 2 चेंडूमध्ये आलेले 2 षटकार. एक अगदी आला मिड विकेटच्या वरतून डी विकेटच्या पलीकडे तर दुसरा आला लॉंग ऑनच्या वरतून. 2 आले. तिसऱ्या चेंडूवरती कोणता आकडा दडलेला असेल काय समीकरण असेल. 2 चेंडूत 2 षटकार. यावेळेस मात्र अगदी स्टंप अटॅकिंग गोलंदाजी करण्याचा हा प्रयत्न होता. या चेंडूला मात्र सन्मान दिला. हे म्हणजे असं झालं शिवनीतीचा वापर इथे मात्र या फलंदाजाने केलाय. योग्य त्या वेळी लढाई आणि अयोग्य त्या वेळी तप. स्वराज्याच्या हिताचं जेव्हा जेव्हा होतं तिथे तिथे महाराजांनी नेहमी लढाई केल्या आणि जिथे स्वराज्याला परकीयांपासून धोका होता तिथे मात्र तह केला आणि मात्र स्वराज्याला तिथे मात्र वाचवण्याचा प्रयत्न केला.
सिंगल मात्र पूर्ण केली. सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या होती 13 धावा. 50चं आव्हान. तर स्ट्राइक चेंज होती. आता मात्र स्ट्रायकर येत आहेत. फलंदाज यांना या अगोदरचा सामना सलग 2 षटकार लागून संपवला होता असं प्रथमेश म्हात्रे. वैष्णवचा हा चेंडू वेग आहे परंतु दिशा नाहीये. जर तुमच्याकडे दिशा नसेल तर तुमच्या या सामन्यातील भवितव्याची दशा दुर्दशा होऊ शकते. कदाचित त्याचाच हा चेंडू त्याच प्रत्युत्तर दाखवणारा चेंडू आला अवांतर आणि या अवांतरच्या स्वरूपात संघाची धावसंख्या 1 वरती 14 धावा धावफलक देत आहेत. संघाची धावसंख्या 14 धावा होत आहेत. नेक्स्ट बॉल. यावेळचा चेंडू प्रहार केला जातोय. लॉंग ऑफच्या दिशेनं चेंडू आलाय आणि मात्र त्याचं रूपांतर झालंय षटकारामध्ये. 6 धावा मिळतात. जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते. वैष्णव भोईर यावेळेस मात्र या सामन्यामध्ये मार खाताना दिसत आहेत. ज्यांना आतापर्यंत आपण पाहिले 4 चेंडू ज्यांनी रिलीज केले त्यामध्ये 20 धावा खर्च करतायत वैष्णव भोईर. यस बियान 11चे संगणक आमच्या सोबत जोडले गेलेत. यस आपल्या शुभेच्छा स्वागत आहे आपलं या स्पर्धेमध्ये. 50चं आव्हान. 10ची सरासरी. सुरुवातीच्या 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय आणि त्यामध्ये 20 धावांची लयलूट. स्वराज्याच्या हितासाठी स्वराज्य खऱ्या अर्थानं आपण पाहिलं डबगाईला जात असताना मात्र स्वराज्यामध्ये खजिना नव्हता आणि अशा परिस्थितीमध्ये महाराजांनी आपल्या बहिर्जी नाईक जे खरं तर गुप्तहेर प्रमुख होते आणि त्यांना सुरतेची खरं तर अभ्यास करण्यासाठी पाठवलं आणि त्यानंतर मात्र सुरतेवरती छापा घातला आणि सुरतेची लयलूट केली होती. त्याच पद्धतीने फलंदाज मैदानामध्ये धावसंख्येची लयलूट करताना दिसत आहेत. हा चेंडू आपण पाहिला तर स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये येतोय. कार्पेट शॉट होता जिथे मात्र सिंगल मिळाली जाते आणि या सिंगलच्या साह्याने धावफलक पोहोचला जातं 21च्या घरामध्ये. जणू काही पहिल्या षटकामध्येच विजयाचा अर्धा पल्ला पार करण्याचा मनसुबा आखलाय की काय या 2 फलंदाजाने. कारण त्यानुसारच फलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झाला त्यामध्ये 3 षटकार आलेत. फलंदाज अजित मोहिते आणि फलंदाज प्रथमेश म्हात्रे यांच्या बॅटमधून. स्टान्स बघा अजित अक्रॉस खेळतायत आणि हीच प्रत्येक खेळाडूची एक वेगवेगळी शैली असते. यावेळेस मात्र स्वीप केलाय. एक फ्लायटेस्ट स्ट्रोक लगावला गेलाय. आपण पाहतोय चेंडू मात्र डीप स्क्वेअर लेगच्या वरतून प्रेक्षकांना मानवंदना देणारा आणखी एक ब्रँडेड षटकार. अगदी हवेमध्ये फुगवलेल्या फुग्याला टाचणी मारून त्या फुग्यातील हवा काढावी त्या पद्धतीनं या सामन्यामधील हवा काढण्याचा प्रयत्न हे 2 फलंदाज करतायत. कारण 50 धावांचं आव्हान आणि त्यापैकी आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये 27 धावांची लयलूट केली गेली आहे. पहिलं षटक संपलं गेलंय. बिनबाद 27 धावा धावफलक लागल्या जात आहेत. एक महत्वाची सूचना आहे. पेन प्रीमियर लीग साठी एक महत्वाची सूचना आहे. PPL पेन प्रीमियर लीग च्या सर्व ओनर्स साठी महत्वाची सूचना आहे. याच मैदानावरती आज रोजी सायंकाळी 6 वाजता पेन प्रीमियर लीगच्या आयोजनासाठी एक पूर्व सभा आयोजित केली आहे आणि ती सभा आज संध्याकाळी 6 वाजता याच स्टेजवर होईल. तर पेन प्रीमियर लीगच्या सर्व आयोजकांसाठी विशेष सूचना आहे. आपण सर्वांनी संध्याकाळी 6 वाजता इथे जमायचं आहे. पेन प्रीमियर लीग चे सर्व ओनर्स जे ओनर्स आहेत पेन प्रीमियर लीगचे त्यांसाठी विशेष सूचना आहे. आपण सर्वांनी संध्याकाळी 6 वाजता बरोबर मंचावरती जमायचं आहे. एक महत्वाची सूचना असेल आपल्या सर्वांसाठी. सन्माननीय अतिथी केशवजी पाटील यांचं आगमन या स्पर्धेसाठी झालं आहे. शब्दसुमनाने सर आपलं सहर्ष स्वागत केलं जात आहे. नगरसेवक व नगरसेविका चषक 2020 एक शानदार पर्व. त्यांच्या समेत अभिराजजी कडू यांचं सुद्धा आगमन झालं. अभिराजजी कडू यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय अतिथींचा विशेष सन्मान करावा अशी विनंती आपणास केली जाते. हा चेंडू आपण पाहताय ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातो. लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळते. संघाची धावा संख्या 1 ने वाढली जाते. धावा संख्या होत आहे बिनबाद 28 धावा. 50 आव्हान. एक केशव पाटील चीफ गेस्ट या स्पर्धेसाठी उपस्थित झाले. त्यांचा विशेष सन्मान कडू साहेबांच्या शुभ हस्ते केला जात आहे.
या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह साहेबांना दिलं जातं आणि वस्त्रालंकार देऊन सन्मानित केलं जात आहे. महेश म्हात्रे वयाल पहिल्या सामन्यामध्ये दर्जेदार गोलंदाजी रिव्हर्स स्ट्रोक. यावेळेस मात्र गॅप सिलेक्शन, चेंडू थांबणार नाहीये. चेंडू मात्र निघून गेला डीप बॅकवर्ड पॉइंट मधून सीमा पार. चौकार. या चौकाराच्या साह्यानं संघाची धावसंख्या होती 32 धावा. 50चं आव्हान. अगदी जणू काही पहिल्या सत्रामध्ये ज्या पद्धतीने जयेशजी यांनी सांगितलं की पालघरच्या मैदानावरती सुद्धा तिकडे सुद्धा स्पर्धा चालू आहेत. कदाचित रजनी क्रिकेटच्या स्पर्धेला लवकर जाण्याच्या मनसुब्याने या स्पर्धा लवकरात लवकर आज संपवायचे की काय, हा मनसुबा कदाचित या फलंदाजांचा पाहायला मिळतो. हा चेंडू मात्र स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खेळला होता डीप स्क्वेअर लेग मध्ये, जिथे आपण पाहता क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत वन बाउंड चेंडू फील्ड करेपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावांच्या साह्यानं धावफलक पोहोचला जाते 34 वर. 16ची आवश्यकता अजूनही असेल, 16 धावांची आवश्यकता असेल तर यस यापुढे सामना कासाराळी एसपी विपक्ष विहान 11 या 2 संघांमध्ये असेल. पूर्वतयारीमध्ये राहायचं. यावेळचा चेंडू फलंदाज स्टेप आउट होऊन खेळण्याचा जो प्रयत्न केला होता, अगदी शरीरापासून लांब चेंडू ठेवण्याचा प्रयत्न इथे मात्र महेश म्हात्रे या गोलंदाजाने केला. पहिल्या सामन्यामध्ये फार प्रभावित गोलंदाजी या गोलंदाजांची राहिली होती आणि आता सुद्धा ते प्रयत्न करतायत. पण जिथे आपण पाहिलं 50 धावांचं आव्हान आणि त्यापैकी सुरुवातीचा जो वैष्णव भोईर यांनी थोडासा मार खाला, यावरून भोईरचं थोडंसं आठवलं म्हणून सांगावं वाटतं. शर्टाचं जर पहिलं बटन लावताना चुकलं ना तर बाकीची बटणं आपोआप चुकत जातात. कदाचित तेच घडत चाललंय की काय, हरकत नाही. क्रिकेट आहे, जिंकणं आणि हरणं हा मैदानाचा स्पर्धेचा भाग आहे, होत असतं. मनाने कधी पराभूत होऊ नका. यावेळचा चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. हा चेंडू मात्र आपण पाहताय क्रिकेटमध्ये किती मोठा फटका आला तरी फक्त 6 देऊ शकता आणि त्यामुळे इथे मात्र 6 मिनिट आहेत. षटकार येतोय. फलंदाज प्रथमेश म्हात्रे यांच्या बॅटमधून आलेला हा जबरदस्त फटका. स्वतःला सिद्ध करा, प्रसिद्ध आपोआप व्हाल असं सांगणारा फटका होता प्रथमेश म्हात्रे यांच्या बॅटमधून आलेला. चेंडू द्यायचा प्रेक्षक सुद्धा आमचे तेवढे सतर्क आहेत. त्यांना माहिती आहे सामन्याला विलंब होऊ नये, त्यासाठी मात्र ते सुद्धा तेवढंच कोऑपरेट करतात. थँक्यू. तर हा महत्वाची सूचना आहे यापुढील सामन्यासाठी. विहान 11 विपक्ष कासाराळी अर्थात एसपी कासाराळी या 2 संघांमध्ये सामना असेल. दोन्ही संघांच्या संघटनासाठी महत्वाची सूचना आहे. आपण नाणेफेकीसाठी यावेळचा चेंडू आपण पाहताय स्ट्रेट टू बॉलर खेळलाय आणि मात्र अगदी गोळीच्या वेगाने हा चेंडू गरंगळत निघून गेलाय. सीमा पार. चौकार. संघाची धावसंख्या होती 50 पाठला करत असताना 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 45 धावा. बिनबाद 45 धावा धावफलक लागल्या जात आहेत. मैदानामध्ये आपण विद्यमान सामना अनुभवता आरके गावदेवी गावठाण विपक्ष वैष्णवी कोलाड रायगड 11 या 2 संघांमध्ये मैदानामध्ये सामना रंगला जातोय. बऱ्याच ठिकाणी आपण या दोन्ही संघांतील काही खेळाडूंना एकत्र खेळताना पाहतो, परंतु आज आपण पाहताय जिथे अतुल शेठ मडवी आणि राजू साहेब यांनी मात्र पॅक केलेला जो आरके गावदेवी गावठाण संघ पाहायला मिळतोय, तर वैष्णवी कोलाड जे एक यशस्वी संघ मालक म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो असे निलेश परदेशी आणि त्यांच्या सहकार्याने पॅक केलेला संघ. तर गोलंदाज वसीम सय्यद गोलंदाज येत आहेत 3रं षटक हाताळण्यासाठी. वसीम सय्यद चांगली गोलंदाजी, त्यांची प्रभावित गोलंदाजी पहिल्या षटका सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिली. पण इथे मात्र आपण पाहिलं तर 45 धावा होतात. 5 धावांची गरज असेल येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. हा चेंडू अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू मात्र लॉंग ऑन कडे येतोय. सहजरित्या सिंगल इथे मात्र पूर्ण केली जाते. अगदी सहज 1 धाव पूर्ण केली जाते. ज्या पद्धतीनं जाळ्यात अडकलेल्या माशाला कोळ्याने सहजरित्याने बाजूला काढावं त्या पद्धतीने सहज धाव पूर्ण केली जाते. संघाची धावसंख्या होती 46 धावा. 4 धावांची गरज आहे. विनिंग स्ट्रोक जबरदस्त फटका लॉंग लेगच्या दिशेनं लगावलेला हा विजयाचा फटका फलंदाज प्रथमेश म्हात्रे यांच्या बॅटमधून आलाय. आणि मात्र हा सामना या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा षटकाराने ज्यांनी फिनिश केला होता त्याच पद्धतीने प्रथमेश इथे मात्र हा सामना सुद्धा षटकाराच्या साह्याने संपवतायत. चला विहान 11 आणि कासाराळी
दोन्ही टीमचे कर्णधारांविषयी सूचना आहे. आपण नाणेफेकीसाठी त्वरित मंचाशी संपर्क साधा. अनेक मान्यवर आज या स्पर्धेला शुभ संकेत देत आहेत. खरं तर आपण पाहिलं राजेश दादा म्हात्रे यांच्या विनंतीस मान देऊन प्रभाग क्रमांक 10 चिंचपाडा मित्रमंडळ या सर्व आयोजन कमिटीच्या ऑफिशियल इन्व्हिटेशनला मान देऊन इथे मात्र उपस्थित राहिले सर्व अतिथीगणांचं पुन्हा एकदा शब्दसुमनाने सहर्ष स्वागत केलं जात आहे. तर मधला वेळ आहे, मधल्या वेळेत पुरताच मी मात्र मध्ये रजा घेतोय.